10 लाख रुपये असतील तर 10 गायी घ्याव्यात का दुसरा व्यवसाय करावा? नमस्कार शेतकरी बांधवांनो. समजा तुमच्याकडे आजच्या घडीला 10 लाख रुपये रोख आहेत आणि तुमच्या मनात विचार आहे की आपण 10 लाख रुपयाच्या 10 गायी घेऊया आणि दुग्ध व्यवसाय सुरू करूया का? की हेच 10 लाख रुपये एखाद्या दुसऱ्या व्यवसायामध्ये गुंतवले तर जास्त फायदा होईल? हा प्रश्न साधा वाटतो, पण याचं उत्तर प्रत्येक शेतकऱ्यासाठी एकसारखं नाही. कारण गाय विकत घेणं सोपं आहे, पण गाय पाळून दर महिन्याला नफा कमवणं ही खरी परीक्षा आहे. म्हणून आजचा व्हिडिओ मध्ये आपण या भावनेने नाही तर व्यवसायाच्या हिशोबाने पाहणार आहोत की 10 लाख रुपये असतील तर 10 गायी घ्याव्यात का दुसरा व्यवसाय करावा. आणि शेवटी मी तुम्हाला एक माझं स्पष्ट मत सांगणार आहे की माझ्याकडे 10 लाख रुपये असते तर मी ते पूर्ण 10 गायीमध्ये लावले असते का नाही. सगळ्यात पहिला मुद्दा म्हणजे 10 लाख रुपये म्हणजे फक्त गायी विकत घेण्यासाठीचे पैसे नाहीत. समजा तुम्ही 10 लाख रुपये आहेत म्हणून 10 लाखाच्या गायी विकत घेतल्या तर तुमच्याकडे उरलं काय? शून्य. आणि इथेच सर्वात मोठी चूक होते. कारण गाय विकत घेतल्यानंतर खर्च सुरू होतो. चारा लागतो, पशुखाद्य लागतं, औषध लागतं, लसीकरण लागतं. कधी गाय आजारी पडू शकते, कधी दूध कमी होऊ शकतं, कधी एखादी गाय काही काळ दूध देणार नाही. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे गायीच्या संख्येपेक्षा व्यवस्थापन महत्त्वाचं आहे. म्हणून जर तुमच्याकडे 10 लाख रुपये असतील तर माझ्या मते सगळे 10 लाख रुपये गायी खरेदी करण्यात घालणे योग्य नाही. आता समजा आपण 10 गायी घेतल्या. 10 गायी म्हणजे 10 वेळा दूध. पण त्याचबरोबर 10 गायीचा चारा, 10 गायीची काळजी, 10 गायीची स्वच्छता, 10 गायीचं आरोग्य आणि 10 गायीच्या व्यवसायाचा व्यवस्थापन. तुमच्याकडे स्वतःची जमीन असेल आणि त्यावर हिरवा चारा किंवा काही प्रमाणात खाद्य तयार होत असेल तर परिस्थिती वेगळी आहे. पण जर तुमच्याकडे जमीन नाही आणि सगळा चारा बाजारातून विकत घ्यावा लागणार असेल तर 10 गायीचा व्यवसाय सुरू करण्यापूर्वी दोनदा विचार करावा लागेल. कारण दूध विक्रीतून येणाऱ्या पैशापेक्षा मोठा हिस्सा खाद्य आणि चाऱ्यावर जाऊ शकतो. आता दुसरा महत्त्वाचा प्रश्न म्हणजे 10 गायी म्हणजे 10 गायी रोज दूध देतील का? नाही, हे लक्षात ठेवा. गाय ही मशीन नाही. प्रत्येक गाय कायम एकसारखं दूध देत नाही. एखादी गाय जास्त दूध देईल, एखादी कमी देईल, एखादी गाभण राहिल्यावर दूध कमी होईल, एखादी काही काळ दूध बंद करेल. म्हणून व्यवसाय करताना फक्त 10 गायी आहेत एवढा हिशोब करू नका. त्या 10 गायीपैकी प्रत्यक्षात किती गायी दूध देत आहेत, किती लिटर दूध मिळत आहे आणि त्या दुधाला किती भाव मिळतोय हा खरा हिशोब आहे. आता आपण दुसरी परिस्थिती पाहूया. समजा तुमच्याकडे 10 लाख रुपये आहेत. तुम्ही सगळे पैसे गायींमध्ये न गुंतवता काही पैसा गायीसाठी आणि काही पैसा व्यवसायाच्या फिरत्या भांडवलीसाठी ठेवला. ही पद्धत मला जास्त सुरक्षित वाटते. उदाहरणार्थ, तुम्ही तुमच्या बजेटनुसार कमी संख्येने चांगल्या गुणवत्तेच्या गायी घेऊ शकता. उरलेले पैसे शेड, चारा व्यवस्थापन, पाण्याची व्यवस्था, खाद्य आणि आपत्कालीन खर्चासाठी ठेवू शकता. यामुळे सुरुवातीला गायीची संख्या कमी असेल पण व्यवसाय मजबूत असेल आणि व्यवसायातून नफा मिळायला लागला की त्याच नफ्यातून हळूहळू गायी वाढवता येतील. इथे एक गोष्ट लक्षात ठेवा, 10 गायी असणे म्हणजे मोठा व्यवसाय नाही, तर 10 गायीपासून योग्य व्यवस्थापन करून सातत्याने नफा कमवणे म्हणजे मोठा व्यवसाय. आज अनेक लोक फक्त गायीची संख्या पाहतात. माझ्याकडे 10 गायी आहेत, माझ्याकडे 20 गायी आहेत. पण मला असं वाटतं की शेतकऱ्याने हा प्रश्न विचारायला हवा, माझ्या एका गायीमागे मला प्रत्यक्ष किती नफा मिळतो? हा प्रश्न समजला की दुग्ध व्यवसायाचं खरं गणित समजायला सुरुवात होते. आता समजा तुमच्याकडे स्वतःची जमीन आहे, तुमच्याकडे गोठा आहे, पाण्याची चांगली व्यवस्था आहे, चारा स्वतः तयार करण्याची क्षमता आहे, दूध विकण्यासाठी बाजार आहे आणि तुम्हाला गायीची काळजी घेण्याचा अनुभव आहे, तर 10 लाख रुपयामध्ये दुग्ध व्यवसाय हा चांगला पर्याय ठरू शकतो. पण जर जमीन नाही, चारा नाही, गोठा नाही, दूध विक्रीची खात्री नाही आणि गायीचा अनुभवही नाही, तर फक्त दूध व्यवसायात पैसा आहे म्हणून 10 लाख रुपये गायीमध्ये गुंतवायचे धोकादायक ठरू शकते. आता हा प्रश्न येतो, मग दुसरा व्यवसाय करावा का? याचं उत्तरही सरळ हो किंवा नाही असं नाही. कारण व्यवसाय तुमच्या परिस्थितीवर अवलंबून असतो. तुमच्याकडे शेती आहे का, पाणी आहे का, जमीन आहे का, तुमच्याकडे रोज गायींसाठी वेळ आहे का, तुमच्या भागात दूध खरेदी चांगला बाजार आहे का,
तुम्ही स्वतः काम करणार आहात की मजूर ठेवणार, हे सगळं प्रश्न आधी विचारावे लागतील. आणखी एक महत्त्वाची गोष्ट, 10 लाख रुपये असतील तर पूर्ण 10 लाख रुपये एका व्यवसायात लावण्याची गरज नाही. व्यवसायात पैसा टाकताना काही रक्कम सुरक्षित ठेवणंही महत्त्वाचं आहे. कारण उद्या एखाद्या अनपेक्षित खर्च आला तर तुमच्याकडे हातात पैसा असला पाहिजे. व्यवसायामध्ये फक्त कमाईचा विचार करून चालत नाही. जोखीम आणि आपत्कालीन निधीचाही विचार करावा लागतो. आता मला दुग्ध व्यवसायाचा चांगला अनुभव असेल, स्वतःची जमीन असेल, चाऱ्याची व्यवस्था असेल आणि दूध विक्रीचा बाजार तयार असेल, तर मी दुग्ध व्यवसायाचा नक्की विचार करेन. पण 10 लाखाच्या 10 गायी घेऊन सगळे पैसे संपवणार नाही. मी सुरुवात नियंत्रित पद्धतीने करेल. पहिल्यांदा कमी गायी, त्यांचं उत्पादन किती होते, खर्च किती होतो, दूध विक्री किती होते, दर महिन्याला नफा आणि व्यवस्थापन समजून घेईन. त्यानंतर व्यवसाय चालतोय हे सिद्ध झालं की हळूहळू गायीची संख्या वाढवेन. कारण व्यवसायात सुरुवात मोठी करण्यापेक्षा टिकणारी सुरुवात करणं जास्त महत्त्वाचं असतं. जर मला गायीचा अनुभवच नसेल, तर मी आधी 10 गायी घेणार नाही. पहिल्यांदा अनुभवी शेतकऱ्याकडून माहिती घेईल. गायींची निवड कशी करायची ते पाहील. दूध देण्याची क्षमता कशी तपासायची, गाय गाभण आहे की नाही हे कसं तपासायचं, खाद्य व्यवस्थापन कसं करायचं, दूध विक्री कुठे करायची, खर्चाचा हिशोब कसा ठेवायचा हे समजून घेईन आणि मग व्यवसायात उतरेल. मित्रांनो, 10 लाख रुपये कमवायला अनेक वर्षे लागतात, पण चुकीच्या निर्णयामुळे ते पैसे कमी व्हायला फार वेळ लागत नाही. म्हणून पैसा आहे म्हणून लगेच गायी घेऊ नका. आधी बाजार पहा, चारा पहा, जमीन पहा, पाण्याची व्यवस्था पहा, दूध विक्रीचा मार्ग पहा आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे तुमच्या भागात प्रत्यक्ष नफा किती मिळतो याचा हिशोब करा. आणि शेवटी एकच सांगतो, दूध व्यवसाय वाईट व्यवसाय नाही, पण तो आपोआप नफा देणारा व्यवसाय नाही. योग्य गाय, योग्य खाद्य, योग्य व्यवस्थापन, योग्य बाजार, खर्चावर नियंत्रण, तरच तो चांगला व्यवसाय बनू शकतो. आणि या 5 गोष्टी असतील तर 10 गायी असल्या तरी नफा मिळेलच असं नाही. म्हणून 10 लाख रुपये असतील तर प्रश्न एक असा नसावा की 10 गायी घ्यायच्या का? प्रश्न असा असावा, 10 लाख रुपये अशा पद्धतीने कुठे गुंतवायचे की माझं भांडवल सुरक्षित राहील आणि त्यातून सातत्याने नफा निर्माण होईल. हा विचार केला तर तुमचा निर्णय नक्कीच चांगला होईल. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा. आपल्या शेतकरी बांधवापर्यंत ह्या व्हिडिओला शेअर करा आणि अशाच पद्धतीचे दुग्ध व्यवसायाचे खरं गणित समजून घेण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूया एका नवीन व्हिडिओमध्ये महत्त्वाच्या विषयासोबत. जय महाराष्ट्र, जय जवान, जय किसान.